प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणा सर्वांस सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, परमेश्वराने मानवाला डोळे देऊन किंवा डोळस निर्माण करून एक वरदानच दिलेले आहे. डोळ्यांमुळे आम्हाला प्रकाशाची जाणीव होते, रंगाची, भौतिक गोष्टींची आम्हाला जाणीव होते. आम्ही पाहू शकतो. परमेश्वराने आम्हाला डोळस केले नसते किंवा सर्व मानव अंध असते तर काय आज जी प्रगती मानवाची झाली आहे तेवढी झाली असती? आज जे तुम्ही आवर्जून हा उपासना कार्यक्रम पाहता तो तुम्ही पाहू शकला असता का? विचार केला तर नक्कीच आम्ही स्तब्ध किंवा शांत होऊन जाऊ. होय, नक्कीच डोळे हे परमेश्वराने मानवाला दिलेले एक वरदान आहे. आजच्या अध्ययनात आम्ही एका अंध व्यक्तीबद्दल पाहणार आहोत जो जन्मांध होता. या व्यक्तीला येशूने डोळस केले. येथे देवाची कार्यपद्धती आम्हाला दिसून येते, ती म्हणजे देवाजवळ योग्य कारणे असतात आणि त्याचे स्वतःचे मार्गही असतात. आम्ही केवळ त्याच्याबरोबर विश्वासाने चालावे हे तो अपेक्षित करीत असतो. येथे येशूच्या द्वारे चिन्ह चमत्कार झाला. येशूने अंधाला स्पर्श केला तर अंधाने येशूच्या आज्ञेचं पालन केलं. येथे आपल्याला दिसते की ख्रिस्ताने त्याला बरे करण्यासाठी एक वेगळी पद्धत अवलंबली. ही पद्धत येशूने का वापरली याची 5 कारणे आपण पाहणार आहोत. तसेच येशूने या अंधाला बरे करण्यामागे येशूचे 3 उद्देशही आपण पाहणार आहोत. प्रियांनो, आजचे अध्ययन आम्हास ख्रिस्ताच्या अधिक जवळ आणणार आहे. काय त्याने तुमच्यामध्ये कार्य करावे असे आपणास वाटते काय? तर मग चला प्रियांनो, आपण आजच्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही योहानकृत शुभवर्तमान ह्याच्या 9व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. दृष्टी अधू असण्याचा अर्थ हा नाही श्रोत्यांनो की तिथे प्रकाश नसतो. प्रकाश डोळ्यांची अवस्था दर्शवितो. जगाचा प्रकाश आत्म्याची अवस्था दर्शवितो. पुरुषांना वाटले होते की ते पाहू शकतात, परंतु ते आत्मिक रूपाने आंधळे होते. एका खाणीमध्ये झालेल्या विस्फोटाविषयी एक घटना अशी सांगतात की जेव्हा त्या खाणीमध्ये विस्फोट झाला तेव्हा खाणीत काम करणारे सर्व लोक आत अंधारात कोंडल्या गेले. जेव्हा त्यांना बाहेर काढणारे लोक त्यांच्यापर्यंत दिवा घेऊन पोहोचले तेव्हा त्यांच्यापैकी एका तरुणाने म्हटले की हे लोक दिवा का नाही लावत? सगळीकडे अंधार कसा? आणि सर्व लोक आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहू लागले. आणि नंतर त्यांना कळले की विस्फोटामध्ये त्या तरुणाचे डोळे आंधळे झाले होते. अंधारात त्याला ते कळले नाही, परंतु प्रकाशाने ते उघड केले. ह्या अध्यायाच्या 39व्या वचनात जे प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो त्याचा हाच अर्थ आहे. प्रकाश खरी अवस्था प्रगट करतो. देवाचे वचन लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आम्हातील प्रत्येकावर आहे व तेथे आमची जबाबदारी संपते. ऐकणाऱ्यांचे हृदय उघडून त्याच्यात कार्य करण्याची व त्या वचनांचे पालन करण्याची जी जबाबदारी आहे ती पवित्र आत्म्याची आहे, जो जगाचा प्रकाश आहे, अर्थात येशू ख्रिस्त. त्याला लोकांना आम्ही सादर करायला हवे, परंतु पवित्र आत्म्याने त्यांचे डोळे उघडायला हवेत. आणि हेच आम्हाला करिंथकरास दुसरे पत्र 2 अध्याय 15 आणि 16 वचनांमध्ये सांगण्यात आलेले आहे. ह्या वचनांचा अर्थ हाच आहे. करिंथकरास दुसरे पत्र 2 अध्याय 15 आणि 16 वचने. तारण प्राप्ती होत असलेले आणि नाश होत असलेले अशा लोकांसंबंधाने आम्ही देवाला संतोषदायक असा ख्रिस्ताचा परिमल आहो. एकाला मृत्यूचा मरणसूचक गंध आणि एकाला जीवनाचा जीवनसूचक गंध आहो. हे कार्य करावायला कोण लायक आहे? श्रोत्यांनो, आज आमच्यावर शुभवर्तमान प्रसाराची जबाबदारी देवाने दिलेली आहे. आम्हाला इतरांना शुभवर्तमान सांगायचे आहे, परंतु लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन करणे हे पवित्र आत्म्याचे कार्य आहे. आम्हाला ख्रिस्त जो जगाचा प्रकाश त्याला उंच करून जगाला दाखवायचे आहे. कोणी म्हटले, प्रकाश कोठे आहे? मला तर दिसत नाही. तेव्हा आम्ही समजू की तो आंधळा आहे.
तर दुसरा कोणी म्हणेल, मला प्रकाश दाखविला म्हणून मी आपला आभारी आहे. मी आंधळा होतो, परंतु आता मी पाहू शकतो. ह्या अध्यायाचे 39 वचन आम्हाला सांगते, योहान कृष्णवर्तमान 9 अध्याय 39 वचन. तेव्हा येशू म्हणाला, मी न्याय निवाड्यासाठी ह्या जगात आलो आहे, ह्यासाठी की ज्यांना दिसत नाही त्यांना दिसावे आणि ज्यांना दिसते त्यांनी आंधळे व्हावे. आता ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की जन्मांधाला येशू डोळे देतो. हे येशू ख्रिस्ताने केलेले 5वे कार्य आहे. 9 अध्याय 1 वचन बघा काय सांगतं. योहान कृष्णवर्तमान 9 अध्याय 1 वचन. तो तिकडून जात असता एक जन्मांध माणूस त्याच्या दृष्टीस पडला. ह्या आंधळ्या व्यक्तीला बरे करण्याच्या घटनेनंतर प्रभू येशूचे हे सुंदर वाक्य देण्यात आले आहे, मी जगाचा प्रकाश आहे. 8व्या आणि 9व्या अध्यायात मधात थोडे अंतर आहे, म्हणजेच मधात बराच वेळ गेलेला आहे, कारण प्रभू येशू फार आरामाने पुढे जात आहे. हे वचन आम्हाला सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त तिकडून जात असता जन्मांधाला बरे करण्याचा हा एक वृत्तांत देण्यात आलेला आहे. दुसरं वचन बघा. तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, गुरुजी, कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्मास आला, ह्याच्या की ह्याच्या आईबापाच्या? त्याच्या ह्या रोगाचे काय कारण असावे हे शिष्य निश्चित करू पाहत आहेत. कोणाची चूक असावी, कोणी पाप केले असावे हे ते शोधून काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या दिवसात त्यांच्या समजुतीप्रमाणे त्यांनी बहुधा 4 उत्तरे दिली असती. त्या काळातील इतर देवी देवतांवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा पुनर्जन्मावर विश्वास होता व मागील जन्माच्या पापांमुळे ह्या जन्मी असा रोग लागला ही त्यांची धारणा असे. परंतु यहुदी ही धारणा मानित नसत. मग दुसरे स्पष्टीकरण असे होते की वांशिक बाबींमुळे बापाच्या पापांचा परिणाम लेकरांवर झालेला आहे. 3ऱ्या व 4थ्या वंशापर्यंत त्याचा परिणाम लेकरांवर होतो, अशी त्यांची धारणा होती. कारण निर्गमचे पुस्तक 20 अध्याय 5 वचन आम्हाला सांगते. निर्गमचे पुस्तक 20 अध्याय 5 वचन. त्याच्या पाया पडू नको किंवा त्यांची सेवा करू नको, कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे, जे माझा द्वेष करीतात त्यांच्या मुलांना 3ऱ्या 4थ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल शासन करीतो. आम्हाला माहीत आहे श्रोत्यानो की हे शक्य आहे व काहींच्या बाबतीत आंधळेपणा माता पित्याच्या पापांचा परिणाम असू शकतो. नंतर एक स्पष्टीकरण हे होते की आदामाचे पाप मानवाच्या संपूर्ण परिवारात पसरले म्हणून सर्व मृत्यू आणि रोगाच्या अधीन आहेत. मग शेवटी हे यहुदी गुरु जे होते ते विश्वास ठेवीत की गर्भात वाढणारा गर्भसुद्धा पाप करू शकतो. 3 ते 5 वचने आम्हाला पुढे सांगतात. 9 अध्याय 3 ते 5 वचने. येशूने उत्तर दिले, ह्याने किंवा ह्याच्या आईबापांनी पाप केले असे नाही, तर ह्याच्या ठायी देवाची कार्य प्रगट व्हावी म्हणून हा असा जन्मास आला. ज्याने मला पाठविले त्याची कामे दिवस आहे तोपर्यंत आपल्याला केली पाहिजेत. रात्र येणार आहे, तिच्यात कोणालाही काम करिता येणार नाही. मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे. त्यांना जे उत्तर हवे होते श्रोत्यानो, ते येशू त्यांना देत नाही. तो म्हणतो की भूतकाळात कोणी काय केले, कोणी दोषी आहे हे पाहणे महत्वाचे नाही. त्या माणसाला बरे करणे महत्वाचे आहे, प्रमुख आहे. कोणाच्याही जीवनात आजार, रोग, त्रास व दुःख येऊ देणे ह्यासाठी देवाजवळ फार योग्य कारणे आहेत. परमेश्वराचे स्वतःचे मार्ग आहेत व आम्हाला प्रत्येक कारण सांगणे त्याच्याकरिता अगत्याचे नाही. परंतु आमच्या जीवनातल्या अंधाराने भरलेल्या काळात आम्ही त्याच्यासोबत विश्वासाने चालावे हे तो आमच्याकडून अपेक्षितो. ह्याचीच तो मागणी करतो. प्रभू येशू म्हणतो, ह्याने किंवा ह्याच्या आईबापांनी पाप केले असे नाही, तर ह्याच्या ठायी देवाची कार्य प्रगट व्हावी म्हणून हा आंधळा जन्मास आला. 4थ्या वचनात तो म्हणतो, ज्याने मला पाठविले त्याची कामे दिवस आहे तोपर्यंत आपल्याला केली पाहिजेत. रात्र येणार आहे, तिच्यात कोणालाही काम करिता येणार नाही. देवाने तुम्हाला आणि मला त्याच्या गौरवासाठी निर्मिले आहे.
आम्ही ह्या पृथ्वीवर काही विशेष बनावे ह्यासाठी त्याने आमची निर्मिती केली नाही. त्याने श्रोत्यानो त्याच्या स्वतःच्या गौरवासाठी आम्हाला रचले, आमची निर्मिती केली. ते आम्ही चुकवले तर आमच्या निर्मितीच्या संपूर्ण उद्देशाला आम्ही चुकवतो. परीक्षा, दुःख, संकटे, त्रास आमच्यावर येतात, कारण त्यामुळे देवाचे गौरव होते. ह्या आंधळ्याचा आंधळेपणा दूर होईल तेव्हा देवाला गौरव मिळणार होते. फक्त हा आंधळाच पाहू लागणार नाही, परंतु तो येशू ख्रिस्ताला पाहील आणि त्याला तारणारा म्हणून स्वीकारेल. आता येशू ख्रिस्त त्याच्या मूळच्या विधानाला पलटवित आहे. तो म्हणतो, मी जगाचा प्रकाश आहे. रात्र सर्व मानवजातीला आंधळे बनवते, कोणीच पाहू शकत नाही. ख्रिस्त ह्या जगाचा आत्मिक प्रकाश आहे व त्याच्या विना प्रत्येक व्यक्ती आत्मिक रूपाने आंधळी आहे. परंतु जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगात होता तेव्हा तो ह्या जगाचा प्रकाश होता. तो अद्यापही ह्या जगात आहे आणि अद्यापही तो ह्या जगाचा प्रकाश आहे. तो पवित्र आत्म्याच्या रूपात आमच्या जवळ आज आहे. तो पवित्र आत्म्याच्या रूपात आमच्या अंतःकरणामध्ये वास करतो. जोपर्यंत देवाचा पुत्र पवित्र आत्म्याच्या द्वारे आमचे डोळे उघडीत नाही, तोपर्यंत आम्ही आत्मिक गोष्टी पाहू शकत नाही. आम्ही तोपर्यंत आंधळेच राहतो. 6 आणि 7 वचने पुढे सांगतात, असे बोलून तो भूमीवर थुंकला. थुंकीने त्याने चिखल केला. तो चिखल त्याच्या डोळ्यास लावला आणि त्याला म्हटले, जा शिलोह म्हणजे पाठविलेला नावाच्या तळ्यात धू. मग त्याने जाऊन धुतले व तो डोळस होऊन आला.
ख्रिस्ताला आंधळ्याला स्पर्श करावा लागला व आंधळ्या माणसाला त्याची आज्ञा पाळावी लागली. ख्रिस्ताने आज आमच्या आत्मिक दृष्टीला स्पर्श करायला हवा व ज्या पाहण्यास मदत करणाऱ्या शिरा आहेत, ज्या मृत झालेल्या आहेत, त्यांच्यामध्ये नवीन जीवन त्याने टाकायला हवे. कोणी पाप केले हा प्रश्न नाही. रोमकरासपत्र 3 अध्याय आणि 23 वचन सांगते. रोमकरासपत्र 3 अध्याय आणि 23 वचन. सर्वांनी पाप केले व सर्व देवाच्या गौरवाला अंतरलेत. जर ख्रिस्ताने तुमच्या डोळ्यांना स्पर्श केलेला नाही तर श्रोत्यानो, पवित्र शास्त्र सांगते की आम्ही सर्व अद्यापही आंधळे आहोत. पिलाताने सुद्धा प्रभू येशूला प्रश्न केला होता की सत्य काय आहे. तो अशा व्यक्तीच्या उपस्थितीत होता ज्याने म्हटले होते, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. आम्ही पाहावे म्हणून ख्रिस्ताला आज आमच्या डोळ्यांना स्पर्श करायची गरज आहे. त्याचा स्पर्श आज आम्हाला व्हायला हवा. ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की जरी तो माणूस ख्रिस्ताला पाहू शकत नव्हता तरी आपल्या लक्षात येईल की ख्रिस्ताने त्याला स्पर्श केला. नंतर प्रभू येशूने त्याला जाऊन आपले डोळे धुण्याकरिता सांगितले आणि त्याने ख्रिस्ताची आज्ञा पाळली. आता आपण विचाराल की त्याला बरे करण्याकरिता ख्रिस्ताने ही पद्धत का वापरली. ह्यासाठी श्रोत्यांनो अनेक कारणे आहेत. पहिले कारण जे आम्हाला पाहायला मिळते ते हे की ह्या शुभवर्तमानात ख्रिस्ताचे ईश्वरत्व समोर ठेवण्यात आले आहे, परंतु त्यासोबत येशू मानव आहे हे सुद्धा दर्शविण्यात आले आहे. येशूने हा आधीच आपल्या ईश्वरत्वाचा दावा केला होता आणि आता त्याने त्या आंधळ्याला स्पर्श केला. मानवाने मानवाला स्पर्श केला. दुसरे कारण, जर त्या आंधळ्याला पाहण्याची इच्छा आहे तर त्याने येशूची आज्ञा पाळणे आवश्यक होते आणि आम्हाला दिसतं की त्याने येशूची आज्ञा पाळली. त्याने त्याला प्रश्न केला नाही किंवा त्या बाबतीत शंका दर्शविली नाही, परंतु त्याने त्वरित येशूच्या आज्ञेचे पालन केले. तिसरे कारण, प्रभूने त्याला शिलोच्या तळ्यावर पाठवले आणि योहान ह्या शुभवर्तमानामध्ये सांगतो की शिलो म्हणजे पाठविलेला. नंतर चौथे कारण जे पाहायला मिळते ते हे की आंधळ्या व्यक्तीला पाहण्यासाठी पाण्याची गरज होती. पवित्र शास्त्रात पाणी अनेक ठिकाणी देवाच्या वचनाला दर्शविते. श्रोत्यानो, माझे असे पक्के मत आहे की देवाच्या वचनांशिवाय कोणीच परिवर्तित होऊ शकत नाही, कारण देवाच्या वचनांमध्ये सामर्थ्य आहे. स्तोत्रसंहिता 119 अध्याय 130 वचन सांगते. स्तोत्रसंहिता 119 अध्याय 130 वचन. तुझ्या वचनाच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो, त्याने भोळ्यांना ज्ञान प्राप्त होते. पाचवे कारण जे आम्हाला पाहायला मिळते ते हे की यहुद्यांना ह्या साक्षीची गरज होती, कारण 29 वचन आम्हाला सांगते, 9 अध्याय आणि 29 वचन. देव मोशेबरोबर बोलला आहे हे आम्हाला ठाऊक आहे, हा कोठला आहे हे आम्हाला ठाऊक नाही. यहुद्यांच्या मनात प्रभू येशू ख्रिस्ताविषयी अविश्वास होता, शंका होती आणि त्यामुळे ते त्याच्यावर विश्वास ठेवू शकत नव्हते. ह्या आंधळ्याला बरे करण्याद्वारे त्यांनी हे पाहायचे होते की येशू परमेश्वराचा पुत्र आहे, ज्याला पित्याने ह्या जगात मानवजातीच्या पापांना दूर करण्याकरिता पाठवलेले आहे. कोणती पद्धती वापरली हे महत्त्वाचे नाही श्रोत्यानो, परंतु जो बरे करतो तो महत्त्वाचा आहे. ख्रिस्त ज्याने त्या आंधळ्याचे डोळे उघडले, आंधळ्या व्यक्तीला विश्वास ठेवून त्याच्या आज्ञेचे पालन करायचे होते. ख्रिस्त ह्या ठिकाणी महत्त्वाचा आहे आणि मला वाटतं की ह्याद्वारे आपल्याला कळले असेल की ह्या आंधळ्या व्यक्तीला बरे करण्यामागे प्रभू येशू ख्रिस्ताचा काय उद्देश होता. एक तर त्या आंधळ्याला बरे करण्याद्वारे देवाचे गौरव व्हावे. दुसरे, ह्या यहुद्यांसमोर एक साक्ष स्थापित व्हावी, कारण यहुद्यांचा त्याच्यावर विश्वास नव्हता, ते अविश्वासाने भरलेले होते. तिसरे कारण म्हणजे की त्याला दृष्टी प्राप्त व्हावी, फक्त शारीरिक नाही परंतु आत्मिक दृष्टी.
आज सुद्धा श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्त अशाच प्रकारे आमच्या जीवनामध्ये कार्य करीत आहे. आज अनेक लोक आत्मिक रूपाने आंधळे आहेत आणि त्यांना दृष्टी प्राप्त करून घेण्याची गरज आहे. परंतु जोपर्यंत एक व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताकडे येत नाही, तोपर्यंत तो आत्मिक रूपाने दृष्टी प्राप्त करू शकत नाही. आज जे आम्ही पापाच्या अंधकारात आहोत, पापामुळे जे आम्ही आत्मिक रूपाने आंधळे झालेले आहोत, त्या आम्हातील प्रत्येकाला ख्रिस्ताजवळ येण्याची गरज आहे, कारण तोच आम्हाला आत्मिक दृष्टी देऊ शकतो. आज जर आपण आत्मिक दृष्टी प्राप्त करून घेण्याकरिता प्रयत्न करीत आहात, परिश्रम करीत आहात, तर लक्षात घ्या की जोपर्यंत आपण तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताजवळ येणार नाही, तोपर्यंत ते शक्य होणार नाही. कारण प्रभू येशू ख्रिस्तच मार्ग, सत्य आणि जीवन आहे. परमेश्वराने त्याला मानवजातीच्या पापांना दूर करण्याकरिता ह्या जगात पाठवले. प्रभू येशू ख्रिस्ताने मानवजातीच्या सर्व पापांना स्वतःवर घेतले आणि त्या वधस्तंभावर आपले बलिदान केले. त्याच्या त्या पवित्र रक्तातच प्रत्येक पापी मानवाची पापे धुतल्या जाऊ शकतात आणि त्यांना तारण प्राप्त होऊ शकते. श्रोत्यानो, मला माहीत नाही की आज आपला विश्वास कशा प्रकारचा आहे. होऊ शकतं की आपण असा विचार करता की कुठल्याही मार्गाने आम्ही गेलो तरी ठिकाण तर एकच आहे, स्वर्गात तर जाणारच आम्ही. असे शक्य नाही. जर आपण कलकत्त्याला जाणाऱ्या गाडीत बसाल तर आपण कलकत्त्यालाच जाल. आपण बॉम्बेला जाणार नाही. आपणाला बॉम्बेला जर जायचे आहे तर आपणाला बॉम्बेला जाणाऱ्या गाडीतच बसावे लागेल. जर आपणाला स्वर्गात जायचे आहे तर स्वर्गात फक्त प्रभू येशू ख्रिस्तच आपणाला नेऊ शकतो. कारण परमेश्वराच्या आणि मानवाच्या मधात जी पापाची भिंत उभी झालेली होती, ती प्रभू येशू ख्रिस्ताने दूर केली. आज जर मानवाला परमेश्वराप्रत पोहोचायचे आहे तर फक्त प्रभू येशू ख्रिस्तच मार्ग आहे. कारण वचन आम्हाला सांगतो, योहान शुभवर्तमान 3 अध्याय 36 वचनात, जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. परंतु जो पुत्राचे ऐकत नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही, पण देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो. होय श्रोतानो, आज प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे फार आवश्यक आहे. तरच आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होऊ शकते. नाहीतर आमच्या दृष्टीस अनंत काळचे जीवन पडणार नाही. आज आपण आत्मिक रूपाने कुठे आहात? आपला विश्वास काय आहे? हे पारखून घ्या. योहान शुभवर्तमान 3 अध्याय 16 वचनात वचन सांगतं की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविले. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्याय निवाड्याचा प्रसंग येत नाही. जो विश्वास ठेवित नाही त्याचा न्याय निवाडा होऊन चुकला आहे, कारण त्याने देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही. आज काय आपण प्रभू येशू ख्रिस्त जो प्रकाश आहे त्याच्या प्रकाशात आला आहात की अद्यापही अंधकारात भटकत आहात? जर आपण प्रकाशात येऊ इच्छिता तर प्रभू येशू ख्रिस्ताजवळ या. आपल्या सर्व पापांची कबुली द्या आणि पश्चातापी अंतकरणाने त्याच्याजवळ येऊन त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारा. तो आज आपणाला आमंत्रित करीत आहे. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझजवळ या, मी तुम्हाला विश्राम देईन. जर आपण आत्मिक रूपाने पापांपासून मुक्ती आणि विश्राम प्राप्त करू इच्छिता तर आज आपणाजवळ संधी आहे. वेळ गमावू नका, आजच निर्णय घ्या. प्रभू परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रभूची स्तुती असो. प्रियानो, माझी खात्री आहे की आजचे अध्ययन
आपणास आवडले असेल. आपण पाहिले होते की प्रकाश डोळ्याची अवस्था दर्शवितो, जगाचा प्रकाश आत्म्याची अवस्था दर्शवितो. काही लोक शारीरिक आंधळे असतात तर काही आत्मिक आंधळे असतात. पण आरोग्य देणे परमेश्वराच्या हातात आहे. आम्हाला केवळ त्याच्याकडे यावे लागेल. खरे पाहता आमची निर्मिती ही देवाचे गौरव करण्यासाठीच झाली आहे. आम्ही हे देखील पाहिले की ख्रिस्त या जगाचा आत्मिक प्रकाश आहे आणि त्याच्या विना प्रत्येक व्यक्ती ही आत्मिक रूपाने आंधळी आहे. जसे परुषी लोक आत्मिक रूपाने आंधळे होते. येशूने पवित्र आत्म्याद्वारे आमचे डोळे उघडले पाहिजेत. त्याशिवाय आम्ही आत्मिक गोष्टी पाहू शकणार नाही. आत्मिक गोष्टींसाठी आम्ही डोळस होण्याची गरज आहे. आम्हाला ख्रिस्ताकडे यावे लागेल. ख्रिस्ताचा आम्हाला स्पर्श व्हायला हवा. त्याने आमच्या डोळ्यांना स्पर्श करायला हवा. तेव्हाच जे आत्मिक आंधळेपण आमच्यात आहे ते निघून जाईल. प्रभू येशूने म्हटले आहे की तो मार्ग, सत्य आणि जीवन आहे. काय आम्ही त्याच्याकडे येणार आहोत? काय आम्हाला आमचे आत्मिक आंधळेपण दूर करायचे आहे? येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. ख्रिस्ताच्या प्रकाशात आम्ही येण्याची गरज आहे. माझी परमेश्वराकडे हीच विनंती आहे की या सर्व गोष्टी करण्यासाठी परमेश्वराचं सहाय्य आम्हास मिळो. आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 थोर आणि सामर्थ्यवान देव बापा, अब्राहम, इसहाक आणि याकोबाच्या देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभूजी. आजही तुझ्या वचनांच्याद्वारे तू आमच्या अंतःकरणाशी बोललेला आहेस प्रभूजी. आमचं शारीरिक आंधळपण नव्हे तर आमचं आत्मिक आंधळपण, या गोष्टीकडे तू आमचं लक्ष लावलेलं आहेस. होय प्रभूजी, आम्ही देखील आमचं लक्ष या आत्मिक आंधळपणाकडं आम्ही केंद्रित करण्याचा प्रयत्न करतो. होय प्रभूजी, तुझं वचन आम्हाला आठवतं. तुझं वचन म्हणतं की जितक्यांनी त्याच्याकडे पाहिलं ते प्रकाशमान झाले. होय प्रभूजी, आम्हाला देखील तू प्रकाशमान कर की जेणेकरून या जगातील अंधारातील गोष्टींकडे न पाहता प्रभूजी आम्ही तुझ्या प्रकाशाकडे पाहणारे, तुझ्याद्वारे आशीर्वादित होणारे तुझे लेकर आम्ही बनू. आणि म्हणून प्रभूजी आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. सर्व मान, महिमा आणि गौरव आम्ही तुला देतो आणि या विनंत्या, मागण्या ख्रिस्त येशू आमचा उद्धारक याच्याद्वारे करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूची शांती तुमच्याबरोबर असो.